ठाकरेंचा बेपत्ता नगरसेवक श्रीकांत शिंदेंच्या दौऱ्यामध्ये नगरसेवक मधुर म्हात्रे श्रीकांत शिंदेंच्या पाहणी दौऱ्यामध्ये दिसला। आधी मधुर म्हात्रेंनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती। ठाकरेंचा नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागल्याची सध्या माहिती मिळते। त्यामुळे आता शिवसेना युपीटी कडून त्याच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना युपीटीचे 11 नगरसेवक निवडून आले होते। त्यापैकी मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे 4 नगरसेवक अचानक बेपत्ता झाले होते। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं 7 नगरसेवकांची नोंद करून स्वतंत्र गट स्थापन केला। तसंच बेपत्ता 4 नगरसेवकांच्या घरी कारणे द्या ही नोटीस लावून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा इशारा सुद्धा दिला होता। यानंतर आता या बेपत्ता नगरसेवकांपैकी कीर्ती ढोणे यांनी देवदर्शनासाठी गेल्याचं सांगत पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश करत गटामध्ये सहभागी झाल्या। मात्र उर्वरित 3 नगरसेवकांनी कोकण भवनामध्ये स्वतंत्र नगरसेवक म्हणून नोंदणी केली। ते अद्याप कोणत्याही गटामध्ये औपचारिक सहभागी नसल्यामुळे राजकीय समीकरणांसंदर्भात चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मधुर म्हात्रे हे बेपत्ता झाले होते। निवडून आल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला गेल्याचा फोटो सुद्धा त्यांचा व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला नसल्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले। आज तब्बल 34 दिवसांनंतर ते पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांच्या पाहणी दौऱ्यात दिसून आले। यावेळी प्रतिक्रिया देताना मधुर म्हात्रे म्हणाले, मी या ठिकाणचा नगरसेवक आहे आणि त्यामुळे दौऱ्यानिमित्त उपस्थित राहिलोय। तसंच पुढील निर्णयासंदर्भात लवकरच बोलेन असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मी विपासनाला गेलो होतो। त्याच्यानंतर काही आपले कसे निवडणुकीच्या आधी आपण काय देवाकडे मागण्या मागितल्या असतात ते पूर्ण करण्यासाठी गेलो होतो। मग ते सगळ्या पूर्ण केल्या आहेत आणि आता पूर्ण मी मागच्या मला वाटतं 10 ते 15 दिवसांपासून कंटिन्युअसली लोकांमध्येच आहे आणि काम सुरूच आहे। ठाकरे गटामध्ये तुम्ही निवडून आलेले आहात तरी आता शिंदे यांच्या सेनेबरोबर तुम्ही दिसत आहात, अनेक चर्चा आहेत। नाही, मी आहे तिथेच आहे, मी कुठे दुसरीकडे गेलेलो नाहीये आणि जे काय पुढचा निर्णय असेल ते मी तुम्हाला सगळ्यांना सविस्तर समोर येऊन सांगणार आहे।